नमस्कार. नमस्कार रसिक, सज्जन आणि सुसंस्कृत श्रोते हो. हे सज्जन आणि सुसंस्कृत नवीन जोडलेले जी विशेषणं आहेत ती का जोडली आहेत ती माझं अभिवाचन रोज ऐकणाऱ्यांना माहिती आहे. आणि जर आजच ऐकत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल का बरं अशी 3-3 विशेषणं लावली आहेत, तर मग ह्या कथेचे जे आपण आता वाचतो आहोत, ह्या जे आत्मकथन त्याचे पहिले भाग ऐका, म्हणजे मग कळेल की हे नवीन जी विशेषणं आहेत सज्जन, सभ्य, सुसंस्कृत ही मी का लावली आहेत तुम्हाला ती, आणि आहातच तुम्ही तसे. तर आज गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026. मला इथवर आणणाऱ्या सर्व गुरूंना वंदन करते आणि बदलणाऱ्या काळात मार्गक्रमणा करायला मदत करतील अशी अपेक्षा घरातील 2 जेन कडून करते आणि आजच्या अभिवाचनाला सुरुवात करते. म्हणजे माझ्या आधीचे गुरु आणि कदाचित ह्या नव्या काळाला उपयोगी पडतील असे घरातले 2 जैन गुरु, ह्या सगळ्यांचं स्मरण करून वाचनाला सुरुवात करते. आपण वाचतो नॉट विदाउट माय डॉटर, लेखिका बेट्टी महमूदी आणि सहाय्यक लेखक विलियम हॉफर. ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोवनी यांनी. एका अमेरिकन स्त्रीने, बेट्टीने, एका अमेरिकेमध्ये 20 वर्ष स्थायिक झालेल्या इराणी डॉक्टरशी लग्न केलं आणि मग त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी म्हणून ते तिघेही, म्हणजे डॉक्टर मुडी, बेट्टी आणि त्यांची मुलगी, असे तिघेही तेहरानला येतात. आणि पुढे काय होतं ते बेट्टीचे स्वतःचे अनुभव बेट्टीच्या शब्दामध्ये आपण ऐकणार आहोत. सुरू करते. नॉट विदाउट माय डॉटर. मुडीच्या घरी जाऊन राहणं, तिथली व्यवस्था बघणं, त्याच्या मित्रमंडळींना घरी बोलावून खाऊ पिऊ घालणं, एक प्रकारे मी त्याच्या पत्नीची भूमिका निभावतच होते आणि तीही अत्यंत कुशलतेने. मुडीचं जग, त्याची ती डॉक्टर मित्रमंडळी, त्यांच्या बायका, सगळं माझ्या नेहमीच्या नीरस कंटाळवाणा आयुष्याहून खूप हवंसं वाटणारं होतं. अशीच एक मुडीने आणि मी दिलेली पार्टी मध्यरात्रीपर्यंत चालली होती. संपूर्ण व्यवस्था मी एकटीने सांभाळली होती. शेवटचा पाहुणा निघून गेल्यावर मुडीने मला आवेगाने जवळ घेतलं आणि म्हणाला, या सगळ्यामुळे तर तू मला अधिकच आवडतेस. जानेवारी 1977 त्याने मागणी घातली. हाच विषय जर 3 वर्षांपूर्वी मुडीने किंवा आणखीन कुणीही काढला असता तर मी त्याला झिडकारून लावलं असतं. पण आता मी खूप बदलले होते. एकटं राहण्याची, स्वतंत्र राहण्याची सुख आणि दुःख दोन्हीची मी चव घेतली होती. माझ्या मागे चिकटलेलं घटस्फोटितेचं अदृश्य लेबल मला नकोसं झालं होतं. मी आणि मुडी दोघंही एकमेकांवर प्रेम करत होतो. गेल्या 3 वर्षात कधी अगदी छोट्याशा कारणाने सुद्धा आमचा वादविवाद झाल्याचं मला आठवत नव्हतं. मुडीची पत्नी, त्याच्या मुलाची आई होण्याची स्वप्न मी बघायला लागले होते. आणि आज 7 वर्षांनंतर ती भयानक रात्र तळमळून जागून काढल्यानंतर पलीकडे झोपलेल्या मुडीकडे बघून माझ्या मनात विचार येऊ लागले, हाच का तो पुरुष? ह्याच्यावरच आपण प्राणापलीकडे प्रेम केलं, आपलं सर्वस्व ह्याच्यावर झोकून दिलं. गेल्या 7 वर्षात कितीतरी प्रसंग असे घडले, किती वेळा आल्या जेव्हा माझ्या मनात शंकेची पाल खरं तर चुकचुकली होती, पण मी त्याकडे डोळेझाक केली होती. प्रेम आंधळ असतं म्हणतात ना, ते खरंच आहे. पण आता पश्चाताप करत स्वस्थ बसण्यात अर्थ नव्हता.
वस्तुस्थितीला सामोरं जाणं भाग होतं. महातो आणि मी या परमुलखात ओलीस होतो. असे किती दिवस आम्हाला काढायचे होते, किती आठवडे, किती महिने, त्या पलीकडे किती वर्ष, असा विचार मनात आणायला सुद्धा मी कचरत होते. नाही नाही, असं होणार नाही. मुळी आमच्याशी असं नाही वागणार, वागू शकणार नाही. आजूबाजूची घाण त्यालाही कधीतरी जाणवेलच. या लोकांचा, या समाजाचा त्यालाही कधी उबग येईल. आपला स्वतःचा उज्ज्वल भविष्यकाल अमेरिकेत आहे, या मागासलेल्या देशात नाही, हे त्यालाही समजून चुकेल. तो आम्हाला परत अमेरिकेला घेऊन जाईल. पण मग असं नाही झालं तर 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 कोण मदत करणार मला? या परक्या देशात माझा आहे तरी कोण? माझे आईबाबा काहीतरी करतील. मिशिगन माझी मित्रमंडळी, पोलीस खातं, स्टेट डिपार्टमेंट. मुडी जरी नसला तरी मी आणि महातोब मात्र अमेरिकन नागरिक होतो. आमचे हक्क होते. ते पायदळी तुडवण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. पण आम्ही मदतीसाठी कुणाला हाक मारायची? कशी हाक मारायची? यातून सुटका व्हायला किती दिवस लागणार? आता आपण कायमचं इराणमध्येच राहायचं, असं मुडीने जाहीर केल्यानंतरचे कितीतरी दिवस एखाद्या दुःस्वप्नासारखे गेले होते. तेवढ्यात मन जरा ताळ्यावर ठेवून मी पहिल्याच दिवशी मुडीच्या नकळत माझ्याजवळ असलेली रोख रक्कम आणि इतर गोष्टी एकत्र करून ठेवल्या होत्या. मुडीने माझं चेकबुक काढून घेतलं होतं, पण माझ्याकडे शिल्लक असलेल्या रोकड रकमेची गोष्ट तो विसरला होता. आमच्या वेळोवेळच्या खरेदीतून माझ्याजवळ 2 लाख रियाल आणि 100 अमेरिकन डॉलर शिल्लक होते. रियालची किंमत जवळजवळ 2000 अमेरिकन डॉलर इतकी झाली असती. अमेरिकन डॉलरला इराणमध्ये काळ्या बाजारात इतकी प्रचंड मागणी होती की मला केव्हाही डॉलर देऊन रोख रक्कम उभी करता आली असती. मी माझी ही संपत्ती गादीखाली दडवून ठेवली होती. मात्र रोज सकाळी उठल्यावर मुडी आणि घरातले इतर प्रार्थनेत गुंग असताना मी सगळीच्या सगळी रक्कम माझ्या कपड्यांच्या आत दडवून ठेवत असे. न जाणो पळून जायची संधी समजा आलीच तर ही माझी पुंजी म्हणजे बुडत्याला काडीचा आधार असावा तशी होती. माझं आणि महातोबचं सगळं आयुष्य त्याच्यावर अवलंबून होतं. त्या पैशांचा वापर मी कसा करणार होते, करू शकणार होते, हे माझं मलासुद्धा ठाऊक नव्हतं. पण मी तूर्त तो विचार बाजूला टाकला. केव्हा तरी, कधीतरी आपली दोघींची या कैदेतून सुटका होईलच अशी आशा करायला तर हरकत नव्हती. काही तर काय, मुडीने आमचे दोघींचे अमेरिकन आणि इराणी पासपोर्टच नव्हे तर आमचे जन्माचे दाखलेसुद्धा ताब्यात घेतले होते. ही 2 महत्त्वाची कागदपत्र जवळ असल्याखेरीज आम्हाला तेहरान शहरसुद्धा सोडता आलं नसतं. मग इराण देश सोडण्याची गोष्ट तर दूरच. नुसतं घरातून पळून जाऊन करायचं काय? नंतरचे कितीतरी दिवस मी आणि महातोबने आमच्या खोलीबाहेर पाऊल टाकलं नाही. मला रोज एक नवीन प्रकारचं शारीरिक दुखणं त्रास देत होतं. जेमतेम घासभर भात मी कसा तरी घशाखाली ढकलत होते. अशक्तपणा तर इतका आला होता, पण तरीही रात्रंदिवस डोळ्याला डोळा म्हणून लागत नसे. मुडी माझं औषधपाणी मात्र वेळेवर करायचा. जवळजवळ सगळा वेळ मुडी आम्हाला एकटं खोली सोडून निघून जायचा. कदाचित त्यामुळे आमची मनं शांत होतील, आम्ही परिस्थितीला आनंदाने सामोरं जायला तयार होऊ अशी त्याची धारणा असावी. त्याची वागणूक मात्र नवऱ्याने बायकोशी वागावं अशी नसून एखाद्या जेलरने कैद्याशी वागावं अशी होती. तो माझा अगदी बारीक सारीक कारणावरून राग करायचा. पण का कोण जाणे, महातोब मात्र आता थोड्याच दिवसात आनंदाने कायमचं इराणमध्ये राहायला तयार होईल असा त्याला गाढ विश्वास होता. तिचा 5वा वाढदिवस जवळ येत चालला होता. तो सारखा तिला जवळ घेऊन तिचे लाड करायला बघायचा. पण ती मात्र आक्रसून
भेदरून मागे सरकायची. त्याने हात पकडला की तो घाईने सोडवून घेऊन ती माझा हात घट्ट धरायची. मोठे मोठे पिंगट डोळे वडिलांकडे रोखून बघायचे. तेव्हा त्यात, डॅडी, तुम्ही आमच्याशी प्रतारणा केलीत, असे अबोल भाव उमटलेले दिसायचे. रोज रात्री झोपेत महातोब घशातल्या घशात हुंदके देऊन रडायची. रात्री शू लागली तरी आपली आपण उठून एकटी बाथरूममध्ये जायला घाबरायची. आम्हाला दोघींनाही पोटात गोळे येण्याचा, पोट वारंवार बिघडण्याचा त्रास व्हायचा. त्या झुरळांनी भरलेल्या घाणेरड्या संडासात जायची पण किळस यायची. पण त्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. बाथरूममध्येच आम्ही देवाची प्रार्थना करायचो. हात जोडून आळवणी करून म्हणायचो, देवा, देवा, आमची या नरकातून सुटका कर. आम्हाला परत आमच्या मायदेशी, आमच्या माणसांमध्ये नेऊन पोचव. देवा, देवा, आमची सुटका कर. महातोबला मी एक गोष्ट वारंवार बजावत असे. तिने मला सोडून एकटीने कधीच कुठेच जायचं नाही. मला भीती ही होती की संधी मिळताच मुडी तिला माझ्यापासून वेगळं करेल. मला दिवसभरातला एकच विरंगुळा होता, तो म्हणजे कुराणाचं इंग्रजी भाषांतर. माझं मन वळवण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी ते मला आणून दिलेलं होतं. मला केवळ ते इंग्रजी भाषेत आहे याचाच इतका आधार वाटायचा की कधी दिवस उजाडतो आणि कधी मी वाचायला बसते असं मला व्हायचं. मी त्यातला शब्दनशब्द अत्यंत काळजीपूर्वक वाचायला सुरुवात केली. विशेषतः नवरा आणि बायको यांच्याविषयीचा सर्व मजकूर पुन्हा पुन्हा वाचून काढला. पत्नीच्या हक्कासंबंधी नुसता एखादा उल्लेख जरी मला सापडला तरी मी ताबडतोब मुडी आणि त्याच्या माणसांना तो दाखवून वाद घालत असे. माझ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची सारखी केविलवाणी धडपड चालू असायची माझी. कुराणाच्या 4थ्या अध्यायातील 34व्या ओवीत मला मुहम्मदाचा उपदेश सापडला. त्याचा मतितार्थ साधारण असा होता: पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिलं आहे, आणि या आधारावर की पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या नेक स्त्रिया आहेत त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात. आणि ज्या स्त्रियांकडून तुम्हाला शिरजोरीचं भय असेल त्यांची समजूत घाला. शय्यागृहात त्यांच्यापासून अलिप्त राहा आणि मार द्या. मग जर त्या तुमच्या आज्ञाधारक बनल्या तर विनाकारण त्यांच्यावर हात टाकण्यासाठी निमित्त शोधू नका. विश्वास ठेवा की वर अल्लाह मौजूद आहे आणि जो उच्चतम व महान आहे. मात्र याच्या पुढच्याच परिच्छेदात मला आशेचा एक किरण सापडला. पुढचा परिच्छेद होता: आणि जर तुम्हाला पतीपत्नीचे संबंध बिघडण्याचं भय असेल तर एक पंच पुरुषाच्या नातेवाईकांपैकी आणि एक स्त्रीच्या नातेवाईकांपैकी नियुक्त करा. ते दोघे सुधारणा करू इच्छित असतील तर अल्लाह त्यांच्यामध्ये समेटाचा मार्ग काढेल. अल्लाह सर्व काही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. मुडी आणि त्याचे नातलग कट्टर शियापंथीय मुस्लिम, त्यात राज्यक्रांतीत त्यांची सरशी झाल्याचा अहंकार त्यांच्या ठायी होता. त्यांची धर्मांधता तर शब्दात वर्णन करता येऊ नये इतक्या टोकाची होती. मुळात मी एक स्त्री, त्यांच्या दृष्टीने अबला, त्यात ख्रिश्चन, तीही अमेरिकेसारख्या देशातली. मी कुराणाचा हवाला देऊन त्या सर्वांशी वाद कसा घालू शकणार होते? त्यांच्या लेखी मी मुडीची पत्नी होते, त्याच्या पायातली वहाण. त्याने काही पाहिजे तो जुलूम माझ्यावर जरी केला तरी ते योग्यच होतं. आज आमच्या कैदेचा 3रा दिवस. ठरलेल्या बेताप्रमाणे आम्ही आज मिशिगनला पोचलो असतो. मुडीने माझ्या आईवडिलांना फोन करण्याची माझ्यावर सक्ती केली.
काय बोलायचं, काय सांगायचं? सगळं सगळं तर त्यानेच मला पडवलं होतं. पण फोनवर मी बोलत असताना तो अगदी चिकटून तिथेच उभा होता. मुडीने इथे आणखीन थोडे दिवस राहायचं ठरवलंय, मी आईबाबांना सांगितलं. आणि आम्ही आता काही इतक्यात काही परत नाही येणार. हे ऐकून ते दोघेही फार अस्वस्थ झाले. काळजी करू नका, मी त्यांना धीर देण्यासाठी म्हणाले. आवाजात शक्य तेवढा गोडवा मी आणण्याचा प्रयत्न करीत होते. आम्ही थोडे जास्त दिवस राहिलो तरी आम्ही परत तिकडे येणारच आहोत, काळजी नका करू. मग ते दोघे जरा शांत झाले. खरं म्हणजे त्यांच्याशी प्रथमच खोटं बोलत होते मी. मला अतीव दुःख होत होतं. पण शेजारी तो दैत्य उभा होता. दुसरा काही मार्गच नव्हता. कधी मी आईबाबांना डोळ्याने पाहीन, कधी माझ्या जो आणि जॉनला मिठी मारेन. मुडीचा तरेवाईकपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. आता तो केवळ माझ्याशीच नव्हे तर महातोबशी सुद्धा अरेरावीने वागे. आणि एकदम कधीतरी हळूवार आणि प्रेमळ वागायचा त्याला झटका येईल. कदाचित माझ्या इतकाच तोही गोंधळात पडला असेल, दिशाहीन झाला असेल, असं माझ्या मनात आहे. कधीतरी एकदम माझा पुळका येऊन तो चांगला वागे. आज बेटी आपल्या सगळ्यांना स्वयंपाक करून जेवायला वाढणार आहे बरं का, एक दिवस त्याने घोषणा केली. मग सामान आणायला आम्ही बाजारात गेलो. बऱ्याच दिवसांनी मोकळी हवा, उजेड हे सगळं पाहून माझ्या चित्तवृत्ती उल्लसित झाल्या खऱ्या. पण मग ते वातावरण, ती परकी माणसं आणि ती पारतंत्र्याची जाणीव यामुळे मी परत उदास झाले. बरंच अंतर चालत गेल्यावर एक मटण शॉप लागलं. पण तेथील मटण संपलं होतं. अशी कितीतरी दुकानं हिंडलो तरी उत्तर ठरलेलं. अखेर 2 मैल वणवण फिरल्यावर एका दुकानात बीफ मिळालं. घरी येऊन आमे बोझकच्या त्या गलीच्या स्वयंपाकघरात मी जमेल तेवढ्या उत्साहाने अमेरिकन पद्धतीने बीफ शिजवून सर्वांना वाढलं. आमे बोझकचं कुत्सित हसणं, टोमणे याकडे कानाडोळा करायची एव्हाना सवय झालीच होती. आपल्यासारख्यांच्या पोटात हे असलं बीफ वगैरे पचत नाही, ती मुडीला म्हणाली. परत या घरात हे असलं बीफ शिजवायची गरज नाही, कळलं? मला काय समजायचं ते समजलं. इराणमध्ये बीफ खाणं कमी प्रतीचं समजतात. आमे बोझगला एवढंच सुचवायचं होतं की मी केलेला स्वयंपाक जेवणं हे तिच्या दृष्टीने खालच्या पातळीवर येण्यासारखं होतं. उगीच वाद कशाला म्हणून मुडीने तो विषय सोडून दिला. एक गोष्ट मात्र आता स्पष्ट झाली होती. मी या घरात कुटुंबातील एक घटक म्हणून, त्यांच्यातील एक म्हणून राहण्याचा कितीही प्रयत्न केला असता तरी तो फोल होता. घरातील प्रत्येक माणसाने मला वाळीत टाकलं होतं. मी खोलीत पाऊल टाकलं रे टाकलं की प्रत्येक जण तोंड फिरवे किंवा उठून बाहेर जाईल. मी अमेरिकन होते हा जणू माझा गुन्हाच होता. मुडीची पत्नी म्हणून मला काहीही प्रतिष्ठा किंवा मान देण्याची त्यांची इच्छा नव्हती. फक्त त्या काळात एसी मात्र माझ्याशी सहृदयतेने बोलली, वागली. एकदा ती व रेझा घरी सहज आले होते तेव्हा ती मला एका बाजूला घेऊन कुजबुजली. मला तुझ्याबद्दल फार वाईट वाटतं. मला तू आवडतेस गं, पण तुझ्यापासून लांबच राहायचं असं आम्हाला सांगितलं आहे ना. तुझ्याशी बोलायचं नाही, तुझ्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही असं त्यांनी बजावलं आहे. तुला काय वाटत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तुझ्याशी बोलून उगीच अख्ख्या कुटुंबाचा रोष ओढवून घ्यायची माझ्यात धमक नाही. मी कायम असं वाईट टाकल्यासारखं आयुष्य कंठावं अशी आमे बोझकची अपेक्षा होती की काय? हा सगळा काय मूर्खपणा होता, मला कळतच नव्हतं. मुडीला आयतं बसून खाण्यात काहीही कमीपणा वाटत नव्हता. काम करायला हवं, नोकरी शोधायची आहे असं तो अधूनमधून कधीतरी पुटपुटायचा. पण डॉक्टरकीची प्रॅक्टिस करण्यासाठी काढाव्या लागणाऱ्या लायसन्सचं काय झालं, कुठवर आलं?
अशी चौकशी करायला एखाद्या भाच्याला किंवा पुतण्याला पिटाळलं की झालं. याचा नोकरी हुडकायचा प्रयत्न एवढ्यावरच थांबायचा. अमेरिकेतील डॉक्टरच्या पदवीच्या जोरावर आपल्याला इथे प्रॅक्टिस करता येईल अशी त्याची ठाम खात्री होती. एकंदर इराणी माणसाच्या लेखी काळ, वेळ या गोष्टींना फारसं महत्त्व नव्हतं. हे मुडीच्या पथ्यावरच पडलं होतं. त्यालाही तीच सवय लागली होती. दिवसभर रेडिओ ऐकावा, लोळून पेपर वाचावा, नाहीतर मग आमे बोजोक्षी कुठल्या तरी अर्थहीन विषयावर बाष्कळ बडबड करीत बसावं. कधी लहर लागली तर मला आणि महातोबला फिरायला घेऊन जायचं. पण तो बाहेर गेल्यावर एक क्षणभरही आम्हाला मोकळ सोडत नसे. कधीकधी तो एकटाच बाहेर जायचा, एखाद्या लांब राहणाऱ्या नातेवाईकांना भेटायला. पण त्यावेळी घरातल्या कुणाला तरी आमच्यावर पहारा करायला बसवून द्यायचा. एकदा तो अमेरिका विरोधी मोर्चात सामील झाला आणि मग घरी आला. तो अमेरिकेच्या नावाने बोटं मोडतच. असे किती दिवस गेले, कंटाळवाडे, एखाद्या दुःस्वप्नासारखे, उकाडा, घाम, चिकचिकाट यांनी भरलेले. मी दिवसेंदिवस मनाने अधिक खचत चालले होते. ह्यापेक्षा मरण पत्करलं असे विचार वारंवार मनात डोकावत होते. जेवण अगदी कमी झालं होतं. झोपही कितीही प्रयत्न केला तरी लागत नसे. मुडी रोज वेगवेगळ्या झोपेच्या गोळ्या द्यायचा, पण कशाचाही उपयोग होत नसे. माझ्या मदतीला कुणीच का धावून येत नव्हतं. असे 10-12 दिवस लोटले. मी फोनच्या जवळ उभी असताना फोन वाजला. मी पटकन रिसिव्हर उचलला तर काय, चक्क माझ्या आईचाच फोन होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने याआधी कित्येक तरी वेळा माझ्याशी फोनवर बोलायचा प्रयत्न केला होता, पण कुणी माझ्याशी तिला बोलूच दिलं नव्हतं.